पवार साहेबांबाबत ज्या पद्धतीने नरेटिव्ह सेट केला जातो आहे, त्यांना धमकी कुठल्या फेसबुक अकाउंटवर आली, ते अकाउंट वेगळ्या पद्धतीचं आहे, तर सौरभ पिंपळकरनी त्यांना त्या ठिकाणी रिट्वीट करून खरं तर अशा गोष्टीचं समर्थन करता येत नाही. सौरभ पिंपळकरनं रिट्वीट करून काही मांडलं, पण सौरभ पिंपळकरच्या संपूर्ण त्या रिट्वीटमध्ये कुठेही शरद पवार साहेबांना धमकी देणे असा कुठेही उल्लेख नाहीये. तर फेसबुक अकाउंटमध्ये ज्यांनी टाकलं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे का, तर प्रचंड मोठी कारवाई केली पाहिजे. आमचं समर्थन नाहीच आहे. कालही मी बोललो की माननीय शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला कुणी धमकी देत असेल तर महाराष्ट्र सहन करणार नाही आणि कुणी सरकारही सहन करणार नाही. देवेंद्रजी एकनाथजी सहन करणार नाही. आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपलं पूर्ण बाजू मांडली आहे. पण सौरभ पिंपळकरचा जर उल्लेख करताय, भारतीय जनता पार्टीसोबत जोडताय, होय तो भाजपाचा कार्यकर्ता आहे का? होय. तो अमरावतीचा कार्यकर्ता आहे का? तर होय. कोणाचा कार्यकर्ता राहणं काही चूक आहे का? तर नाही आहे. पण सौरभ पिंपळकरपेक्षाही वाईट, त्यापेक्षाही वाईट आणि घाणेरडं शब्दाचा वापर करून उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी देवेंद्रजींना खूप वेळा, हजारो वेळा, मी 1000 बाबी सांगतो की देवेंद्रजींना यापेक्षाही वाईट पद्धतीने मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये ट्रोलिंग करण्यात आलं, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल ट्रोलिंग करण्यात आलं, त्यांना त्या ठिकाणी यापेक्षाही खालच्या स्तराचं ट्रोलिंग करण्यात आलं. पवार साहेबाबद्दल तर सौरभ पिंपळकरनी फार कमी त्या ठिकाणी लिहिलं आहे. आम्ही त्याचं समर्थन करत नाहीच आहे. सौरभ पिंपळकरनी धमकीच दिली नाही आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धमकीच दिली नाही आहे. पोलीस तपास करतील, दोषी असेल तर त्या ठिकाणी बघू, आम्ही कारवाई करू. पण प्रश्न असा आहे की ज्यांनी कोणी केला त्याचा काही भाजपचा संबंध नाही आहे. ज्यांनी त्याला सोबत जोडला यांनी काही असं लिहिलं नाही आहे. तरी सौरभ पिंपळकर, भारतीय जनता पार्टी आणि माझ्यासोबत फोटो दाखवणे, दानवे साहेबांसोबत फोटो दाखवणे अत्यंत चूक आहे. सौरभ पिंपळकरनी कधीही शरद पवार साहेबांना कुठल्याही त्या रेकॉर्डमध्ये बघा, पवारांना धमकी दिली नाही आहे. ती धमकी वेगळ्या फेसबुकवरनं आहे आणि त्यामुळं त्याला सपोर्ट करणे हे सुद्धा वाईट आहे, चुकीचं आहे. आम्ही समर्थन करत नाही. पण मला या ठिकाणी माननीय देवेंद्रजी आणि एकनाथजीला विनंती करायची आहे की मागच्या 2.5 वर्षामध्ये यापेक्षाही जे वाईट लिहिलं गेलं, यापेक्षाही देवेंद्रजींना धमकी वजा मोठ्या प्रमाणावर अश्लील शब्दामध्ये लिहिलं गेलं. मागच्या महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षात सरकार उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर रूममधनं मोठ्या प्रमाणात गोष्टी त्या ठिकाणी देवेंद्रजीबद्दल झाल्या, त्या पूर्ण काढल्या पाहिजे सरकारने. 2.5 वर्षाच्या मागच्या सरकारच्या काळातलं जे काही देवेंद्रजी आणि आमच्याबद्दल झालं आहे, असंच झालं आहे, याच्यापेक्षा वाईट झालं आहे. आम्ही कधी या ठिकाणी एवढं मीडिया ट्रायल केली नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की आपण देवेंद्रजी आणि एकनाथजीला माझी विनंती आहे, 2.5 वर्षाचा पूर्ण रेकॉर्ड सरकारने काढला पाहिजे आणि यापेक्षाही वाईट लिहिणाऱ्या लोकांना आत्ता कारवाई केली पाहिजे. संजय राऊतांच्या बाबतीत पण झालंय, त्यांना पण फार धमक्या येतात आहे. तिथे पण सेम असंच आहे की बा सोबत फोटो आहे आणि सोबत फोटो असल्यामुळे मला त्यांच्याकडे अशा धमक्या येतात की रोज प्रेस कॉन्फरन्स तुम्ही का घेता. शरद पवार साहेबाबद्दल ज्यांनी धमकी दिली त्याबद्दलचं कॉग्निशन घेणं योग्य आहे. पण काल नितेश राणे साहेबांनी सांगितलं आहे, त्याचं उत्तर दिलं आहे. संजय राऊत साहेबाबद्दल जे काही त्यांचं जे काही धमकी आली किंवा फोन आला, सरकार त्यांचं त्या ठिकाणी गुन्हा दाखल करेल, सरकार कारवाई करेल. मला वाटतं सरकारने कारवाई केली आहे. पण काही नितेश राणेंनी सांगितलं आहे त्याच्याबद्दलही काहीतरी सरकारी दखल घेतली पाहिजे. मुख्यमंत्र्यांचे जे सुपुत्र आहे श्रीकांत शिंदे, त्यांनी काल म्हटलं की मी राजीनामा देईन जर तिथल्या लोकसभा सीटचा जो वाद सुरू आहे त्याच्याबद्दल भाजपच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी आरोप केले की युतीमध्ये खडा टाकण्याचं काम भाजपचं रवींद्र चव्हाण यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. खरं तर काही लोकल प्रश्न आहेत
लोकल प्रश्नामध्ये काही तिथे अनेक वर्ष एकामेकाच्या विरुद्ध भाजप आणि तिथले शिंदे साहेबांकडले कार्यकर्ते अनेक वर्षापासून एकामेकाच्या पक्षामध्ये विरोधी भूमिकेत अनेक वर्षापासून त्या ठिकाणी लोकल लेवलला त्या ठिकाणी आहेत. पण त्यावरनं काही वाद निर्माण झाला आहे. हा काही महाराष्ट्राचा वाद नाही आहे. खरं तर भाजपा सेना युती ही त्या ठिकाणी घट्ट आहेत. भाजपा सेना युती घट्ट आहे. भाजपा सेना युतीला कोणी तडा देऊ शकत नाही. लोकल जे काही कल्याणमध्ये जे काही लोकल वाद झाले आहेत त्याच्यामध्ये मी स्वतः लक्ष टाकणार आहे. मी स्वतः रवींद्र चव्हाणांशी बोलणार आहे आणि असं कुठेही घडू नये ही दखल आम्ही घेणार आहोत. भाजपा सेना ही खऱ्या अर्थाने माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा 45+ खासदार निवडून यावे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार लढतील त्या ठिकाणी भाजपाच्या उमेदवारापेक्षाही जास्त मदत एकनाथ शिंदेंच्या उमेदवाराला करणार आहे. निवडणूक प्रमुख आम्ही जाहीर केले आहेत. ते निवडणूक प्रमुख सुद्धा माझी चर्चा प्रत्येक निवडणूक प्रमुखाशी झाली आहे. आमचे निवडणूक प्रमुख हे पूर्ण ताकद एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला देणार आहे. श्रीकांत शिंदेंनाही त्या ठिकाणी आम्ही सांगतो आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे लोकल वाद आहेत ते सोडून एकनाथ शिंदेजी जे आपल्याला शेवटी ती त्यांची सीट आहे, सिटिंग सीट आहे, त्यांना कोण हलवू शकणार आहे? श्रीकांत शिंदेना कोण हलवू शकणार आहे? आणि त्यांना मागच्या वेळेपेक्षा आमचं तर म्हणणं राहील की श्रीकांत शिंदेना मागच्या वेळेपेक्षा जास्त मताने आम्ही निवडून आणू किंवा ते निवडून येतील. त्यांची क्षमता खूप आहे. त्यांच्या क्षमतेबद्दल मला बोलायचं नाही. पण भाजपात तेवढ्याच ताकदीने मदत करेल. परंतु लोकल काही वाद आहे त्या वादाबद्दल मी बैठक घेणार आहे असं समजू नये. एवढ्या एखाद्या घटनेने पूर्ण महाराष्ट्रात काही युतीमध्ये बेबनाव आला आहे. एखादी छोटी मोठी घटना होत राहतं. मी एकनाथजी आणि रवींद्र चव्हाणशी बोलेल आणि याच्यातला वाद संपेल. पण महाराष्ट्रामध्ये मात्र संपूर्ण ताकदीची युती भाजप सेनेची आहे. एकनाथजी देवेंद्रजीच्या समन्वयाने मोदीजींच्या नेतृत्वामध्ये प्रचंड ताकद आम्ही निर्माण करणार आहोत. भाजपने एक ठराव पण केलाय की ही सीट आता भाजप लढवेल. त्यांचा तो अधिकारच नाही आहे. हा अधिकार केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा आहे. भाजपच्या लोकल कार्यकर्त्याच्या रागारागात त्यांनी काही गोष्टी केल्या असतील त्या मी स्वतः निस्तारणार आहे. एखाद्या वेळी जेव्हा माणसाला एखादी घटना घडतं, एखादी घटना घडली असेल तिथं लोकल लेवलला, त्या लोकल लेवलच्या घटनेवरनं काही भाजपच्या कार्यकर्त्याला वाटतं असं आमचा अन्याय झाला, एखाद्या विषयाला धरून अन्याय झाला आहे, तर त्यांना असं वाटतं की आम्हाला काही प्रोटेक्शन मिळावं. मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष टाकणार आहे. पण कोणती सीट कोणाला मिळणार, कुठला उमेदवार कोण असणार, हा ना राज्य भाजपाचा अधिकार आहे ना कल्याणच्या कार्यकर्त्याचा अधिकार आहे. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जो उमेदवार ठरवेल युतीचा त्यांनाच अधिकार तो आहे. त्यामुळे असे ठराव वगैरे करून काही फार उपयोग होत नाही. संजय राऊत आज म्हणाले की शिवसेना यांनी फोडली नाही तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने फोडली, एकनाथ शिंदेंनी नाही फोडली. मी परवाही सांगितलं तसं संजय राऊताबद्दल मी ठरवलं आहे की आमचे नितेश राणे प्रत्येक गोष्टीचं उत्तर देत आहे. पण तुम्ही जे आता आमच्या राज्यात देशाच्या नेतृत्वाबद्दल बोलले आहे, मी मागेही सांगितलं, आत्ताही सांगतो आणि उद्याही सांगेन. जर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात 50 आमदार बाहेर निघाले नसते तर संपूर्ण एकनाथ शिंदेकडले जेवढे आमदार आहेत त्यांना पुढच्या निवडणुकीमध्ये हरवण्याचा प्लान जो राष्ट्रवादीने केला होता, तुम्हाला जर हे एमवेचं सरकार असतं आत्ता आणि पूर्ण चाललं असतं तर उद्धव ठाकरेचे 20 आमदार राहिले असते आणि काँग्रेस राष्ट्रवादी 100 झाली असती. मग राष्ट्रवादी 100 आणि उद्धव ठाकरे 20 त्यांना परवानगी होती अलिखित. कारण पुढच्या काळामध्ये सुप्रियाताईला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे या पद्धतीने जर राजकारण करायचं असेल, परिवारातच सर्व ठेवायचं असेल आणि हे जर आमदाराला माहीत झालं असेल की आम्हाला हरवण्याचा जाणून प्लान तयार होतो आहे, राष्ट्रवादी काँग्रेसने 100 निवडून आणण्याचा प्लान तयार केला आणि मग ते 100 कुठनं 20-25 कुठले वाढवायचे, 30 कुठले वाढवायचे, तर शिवसेनेचे आमदार हरवायचे. रायगड जिल्ह्यामध्ये आदिती तटकरे यांनी तिथले 3 शिवसेनेचे आमदार कसे हरतील? राष्ट्रवादी काँग्रेसचे पालकमंत्री ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी त्या शिवसेनेचे आमदार कसे हरतील याचा प्लान तयार झाला. आणि मी दाव्याने सांगतो 50 आमदार जे बाहेर गेले हे खोके बोके काही नाही आहे. त्यांना भीती वाटायला लागली की आमच्या हिंदुत्ववादी मतावर त्या ठिकाणी आम्ही जे निवडून आलो आहे, आमचे मतं वेगळे आहेत, आमचं राजकारण वेगळं आहे
आम्ही ज्या पार्श्वभूमीत त्या ठिकाणी मोठे झालो आहोत ती पार्श्वभूमी वेगळी आहे आणि गावात आम्हाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जय जयकार करावा लागतोय. त्यांच्या जे मतं आहे त्या मतं वेगळेच आहे. त्यांना निवडून आणणं वर्गही वेगळा आहे आणि अशा वर्गाला सोडून आम्हाला त्यांच्याकडे जावं लागतं आहे आणि आम्ही निवडणूक हरल्याशिवाय राहणारच नाही. हा 100% त्यांच्या मनात भीती निर्माण झाली म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेला सोडलं. म्हणून एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये 50 आमदार बाहेर गेले. शेवटी सरकार बनवावं लागतं म्हणून भारतीय जनता पार्टीसोबत घेतलं. पण भाजपाने कुठलंही त्या ठिकाणी षडयंत्र केलं नाही. भाजपाने कधी यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन दिलं नाही. त्यांना एकनाथ शिंदेजीला वाटलं की नाही हे जर नाही केलं तर आम्ही त्या ठिकाणी हे आम्ही संपल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव ठाकरे आम्हाला संपल्याशिवाय राहणार नाही. मुलाला वर आणण्याकरता शरद पवारांसोबत कोणतेही कॉम्प्रोमाइज करायला उद्धव ठाकरेजी तयार झाले आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सरकार बदललं. हिंदुत्वाच्या विचारावर नैसर्गिक युतीवर आमदार बाहेर आले. कोणत्याही केंद्रीय नेतृत्वाने प्रोत्साहन दिलं नाही आहे. अस्तित्वाची लढाई एकनाथ शिंदेजी आणि त्यांच्या लोकांची तयार झाली होती. एका वृत्तपत्राने एक बातमी छापलेली आहे की मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी भाजपने शिंदे गटाला किंवा एकनाथ शिंदेला अल्टिमेटम दिला की त्यांच्या मंत्रिमंडळातले 5 मंत्र्यांना तुम्ही डच्चू द्या त्यानंतर आपण मंत्रिमंडळ. काही सांगतात हो, काय संबंध आला? एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वातील 50 आमदाराचे मंत्रिपद कुणाला द्यायचे, कुणाचे ठेवायचे, कुणाचे काढायचे हा अधिकार भाजपाला आहे का? हा अधिकार देवेंद्रजी किंवा मला आहे का किंवा आम्हाला आहेत का? शेवटी त्यांच्या वाट्याला जे काही मंत्रिपद आले आहेत आणि येतील त्यांचा संपूर्ण अधिकार कुणाला ठेवायचं आणि कुणाला नाही ठेवायचं हा एकनाथ शिंदेजीला आहे, मुख्यमंत्र्यांना आहे. काहीतरी कुठनं तरी बातम्या आणतात आणि दिवसभर नरेटिव्ह चालवतात. कसं राहणार आहे? तुमच्याकडे एकनाथ शिंदेजीचा मुख्य मंत्री कोण असणार? एकनाथ शिंदे ठरवणार. कुणाला ठेवायचं हे नाही ठेवायचं ते एकनाथ शिंदे ठरवणार. भाजपाला कुणाला ठेवायचं नाही ठेवायचं भाजप ठरवणार. अमित शहाची नांदेडला सभा होत आहे. नांदेडमध्ये अमित शहा येत आहेत, जेपी नड्डा अकोल्याला येणार आहे. तयारी सुरू झाली आहे का? 11 महिने आता लोकसभा निवडणुकीला आहे. ऍक्शन मोडवर भाजप आलेला आहे का? महत्वाची गोष्ट की क्लस्टरच्या बाहेर अमित शहाची सभा होत आहे. तुम्ही जे 5 क्लस्टर तयार केले त्या बाहेर सभा होत आहे. तर नांदेडला सभा घ्यायचं पण काय? 8 क्लस्टर आहे, 5 नाही. 8 क्लस्टरमध्ये नांदेड आहे आणि 8 क्लस्टरमध्ये माननीय अमितभाईंनी त्या ठिकाणी मराठवाड्यामध्ये अनेक दिवसापासून मराठवाड्यात अमितभाई आले नाही आहे. मागच्या वेळी पुण्यामध्ये आले, नागपूरमध्ये आले. शेवटी रिजनमध्ये आमचे नेते जात असतात. एकाच रिजनमध्ये रिपिटेशन होण्यापेक्षा नांदेडची सभा 50,000च्या वर नागरिकांची होणार आहे. त्या ठिकाणी ही सभा जी आहे ही मोदीजींच्या 9 वर्षाच्या कार्यकाळाचं संपूर्ण विकासाच्या कामाचं मॉडेल जे काही आतापर्यंत 9 वर्षात कामं झाले ते मांडणार आहोत आम्ही. आणि पुढच्या भविष्यामध्ये पुन्हा 1 वर्ष सरकार आहे, राज्यातलं 1.5 वर्ष सरकार आहे आणि पुढच्या काळात या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून जनतेला जास्तीत जास्त काय देता येईल, शेतकरी शेतमजुराला मराठवाड्याला काय त्या ठिकाणी उपयोग होईल सरकारचा याच्याही त्या ठिकाणी चर्चा होणार आहे. काही मोठे नेते जे आहेत ते आज प्रवेश करणार आहेत भाजपमध्ये अशी चर्चा आहे. नाही, प्रवेश मोठे असो की छोटे असो, मोठे छोटे प्रवेश महत्वाचे नसतात. पक्ष वाढणं महत्वाचं असतं. एक जरी कार्यकर्ता आला तरी पक्ष वाढतो, एक मत वाढतं. त्यामुळे पक्ष प्रवेश आहेच. आता मोठे असो की छोटे असो पक्ष प्रवेश भाजपमध्ये आहे. आणि काही लोक सांगतात कर्नाटकची निवडणूक हारल्यावर महाराष्ट्रात फरक पडेल. अहो, कर्नाटकची निवडणूक झाल्यावर निकाल आल्यावर महाराष्ट्रात 2000 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार, पुरंदरचे माजी आमदार, शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक, शरद पवार साहेबांचे कट्टर समर्थक अशोक टेकवडे पुरंदरचे आमदार यांनी मागच्या 15 दिवसापूर्वी भाजपात प्रवेश घेतला. कर्नाटक सांगतात कर्नाटकची परिस्थिती महाराष्ट्रात होणार आहे. महाराष्ट्रात मेगा भरती सुरू आहे. पार्टीमध्ये रोज पक्षप्रवेश चालू आहे. आजही पक्षप्रवेश आहे. 13 तारखेला सुद्धा प्रदेश कार्यालयात मोठे पक्षप्रवेश आहेत. त्यामुळे कर्नाटकमध्ये जे काही झालं ते महाराष्ट्रात सांगतात ना. महाराष्ट्रात जर कर्नाटक सारखं महाराष्ट्रात वातावरण नसतं तर भाजपमध्ये पक्षप्रवेश झाले नसते. भाजपमध्ये तर रोज पक्षप्रवेश होत आहे. रोज मी दुपट्टे टाकतो लोकांना आणि त्यामुळं प्रचंड मेगा भरती होत आहे भाजपमध्ये. प्रचारक असल्यामुळे राहुलजी एक दावा केला आहे की भाजप हा एकनाथ शिंदेच्या गटाला जागा वाटप करताना रडवणार आहे, असा दावाच केला त्यांनी. त्यांच्याकडे जे चालू आहे ना, काँग्रेसला 1 होती, आता काँग्रेस 16 मागताय.
आणि शिवसेना उद्धव ठाकरेच्याच सीटवर ते दावा करतात आहे. जसं रामटेकची उद्धव ठाकरेची सीट आहे त्याच्यावर तर काँग्रेस दावा करत आहे. 16 सीटवर दावा करणार आहे उद्धव ठाकरेंच्या 16 सीटवर काँग्रेस दावा करणार आहे, राष्ट्रवादी दावा करणार आहे. आणि मी तुम्हाला लिहून देतो, उद्धव ठाकरेजींना 2 जरी सीट दिल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तरी उद्धव ठाकरे युती करतील, महायुती करतीलच, महाविकास आघाडीमध्ये राहतील, महाविकास आघाडी सोडणार नाही. मला माहिती आहे, कारण उद्धव ठाकरेला त्यांच्याशिवाय पर्याय नाही, ते त्यांच्याशिवाय जगू शकत नाही. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीशिवाय जगू शकत नाही, त्यांना कुठे पर्यायी नाही. उद्या पवार साहेबांनी म्हटलं 2 सीट उद्धवजी घ्या, येस सर. उद्या त्या ठिकाणी सोनिया गांधीजींनी म्हटलं उद्धव ठाकरे तुमच्याकडे 2च सीट आहे, तरी येस सर म्हटल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजी दोघंही समन्वय करतील आणि माननीय आमचे केंद्रीय नेतृत्व योग्य वाटप करतील. भाजप सेना प्रचंड मजबूतीने काम करेल. आणि मी आधीच सांगितलं 288 विधानसभेत आणि 48 लोकसभेत जेवढ्या सीट एकनाथ शिंदेला दिल्या आहे त्या सीटमध्ये भाजप, मी तुम्हाला दिसेल, तुम्ही कॅमेरा घेऊन जाल तेव्हा, की भाजप ही प्रचंड ताकदीने एकनाथ शिंदेच्या मागे उभी राहील. कुरुलकर हे आरएसएसचे प्रचारक असल्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक वाचवल्या जात आहे असं संभाजी ब्रिगेडनं आरोप केला आणि ते रस्त्यावर उतरले. मला माहिती नाही संभाजी ब्रिगेडने काय आरोप सर, कर्नाटकच्या पुस्तकातून माननीय हेडगेवार यांचं नाव हटवण्यात आलं आणि भारतीय जनता पार्टी याच कार्यकाळामध्येही त्यांचं नाव हटवण्यात येत आहे असे शिक्षा मंत्री मधु बंगारप्पा यांचा आरोपही काय मला वाटतं की त्या काय तथ्य नाही. इम्तियाज जलील यांनी फडणवीसांवर टीका केलेली आहे. ज्या पद्धतीनं फडणवीसांनी म्हटलं होतं की औरंगजेबाचे जे औलाद आहेत ते शोध घ्यावं लागेल, तर इम्तियाज जलील त्यावर टीका केलेली आहे की गोडसेंची जे औलाद आहे त्याची आम्ही शोध घेऊ. मी ओवेसीने केली आहे. मी कालच यावर उत्तर दिलं की ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन यांची चिंता मला वाटत आहे भाजप सेनाच्या युतीच्या सरकारच्या काळात. सरकारच्या बाहेर गेले त्यांना चिंता वाटतं आता या मुस्लिम आणि ख्रिश्चनाची की भाजप त्यांचं रक्षण करणार का नाही, सरकार त्यांचं रक्षण करणार का नाही. शरद पवार साहेबांनी ट्विट केलं आणि त्याबरोबरच त्या ठिकाणी संभाजीनगरमध्ये प्रकरण घडलं. मग कोल्हापूरमध्ये बंटी पाटील यांनी स्टेटमेंट केलं, तिथे दंगल झाली, 2 समाजात तेढ निर्माण झाली. आणि आता माननीय देवेंद्रजींनी खरं बोललंय की ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी हजारो सोशल मीडियामध्ये पेड वर्करनी जे या ठिकाणी मोठे मोठे वॉर रूम तयार करण्यात आले, सत्तेतून जो पैसा कमवला आहे, सत्तेतून जो पैसा कमवला त्या पैशावरनं जे वॉर रूम तयार करण्यात आले आहेत त्या वॉर रूममधनं औरंगाबाद हे आम्ही असंच म्हणू, औरंगाबादच नाव आम्ही बोलू, औरंगाबादशिवाय आम्ही शब्द वापरणार नाही, आम्ही संभाजीनगर कधीच म्हणणार नाही. एकीकडे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करायचा, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव ज्या संभाजीनगरला मिळालं ते आम्ही म्हणणारच नाही अशी कृती राष्ट्रवादीने करायची. आणि त्यावर त्या ठिकाणी जमावाने औरंगजेबाचे फोटो लावायचे, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्साह साजरा करायचा, हर्षोल्लास साजरा करायचा आणि त्या ठिकाणी घटना घडायच्या. देवेंद्रजींनी म्हटलेलं बरोबर आहे की 1000 गोष्टी सांगता येतील, या गोष्टीला समर्थन करणारे किती ट्विट झाले. औरंगाबादला त्या ठिकाणी औरंगजेबाच्या फोटो ज्या पद्धतीने लावण्यात आल्या, पोस्टर लावण्यात आले, त्यावर 1000 समर्थनाचे ट्विट किंवा सोशल मीडियाच्या बातम्या किंवा समर्थन करणारे लोक पैदा झाले. त्यावर देवेंद्रजींनी म्हटलंय खरं आहे. आणि देवेंद्रजीला माझी विनंती आहे, सरकारला माझी विनंती आहे, एकनाथ शिंदेला माझी विनंती आहे, ओवेसी सारख्या लोकांचं जे स्टेटमेंट आहे, बयान आहे, हे जर अशा घटनेला तूल देणार असेल तर ओवेसीच्या बयानाची चौकशी केली पाहिजे आणि गुन्हे दाखल केले पाहिजे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुस्लिमांचा कळवा आल्याचं वाटतंय का? अचानक महाविकास आघाडीच्या नेत्यांना मुस्लिमांचा कळवा आल्याचं दिसतंय. नाही, सांगितलंच ना, शेवटी आम्ही काही मुस्लिम विरोधी नाही आहोत. भारतीय जनता पार्टीला जाणीवपूर्वक मुस्लिम विरोधी समजून त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या काही लोकांना त्या ठिकाणी आम्ही भाजप ही तुमच्या विरुद्ध आहे असं कन्फ्युजन तयार करण्यात यशस्वी झाले आहे. त्यांनी 65 वर्ष जे महाराष्ट्रात देशात राजकारण केलं व सत्तेचे फळं चाकले, एकाच वर्षावर चापले की मागासवर्गीयाला सांगायचं की हे घटना बदलून टाकतील, बौद्ध समाजाला सांगायचं हे घटना बाबासाहेबांच्या घटना बदलवणार आहे, मुस्लिमाला सांगायचं की हे भाजपवाले आएंगे तो पाकिस्तान भिजवा देंगे हे सांगायचं. आणि आता भाजप सेनेचं सरकार आल्यावर, आता एकनाथ शिंदे फडणवीसांचं सरकार आल्यावर पुन्हा मुस्लिम समाजाच्या काही लोकांना भडकवायचं.
एक छोटा समुदाय हातात घेऊन मोठ्या समाजाला बदनाम करायचं. 99% मुस्लिम समाज 99% मुस्लिम समाज औरंगजेबाचं समर्थन करत नाही आहे. 99% मुस्लिम समाज कुठल्याही या घटनेचं समर्थन करत नाही आहे. 1% समाजाच्या अशा विकृत लोकांना हातात घेऊन जे पार्ट्या या महाराष्ट्रातल्या सत्तेच्या बाहेर गेलेला पक्ष 1% मुस्लिम समाजातील लोकांना घेऊन त्या ठिकाणी समाजाला बदनाम करताय, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. पवार साहेब जसं आता म्हणाले की मी औरंगाबादच म्हणेल, याबाबत संभाजी ब्रिगेडने आपली भूमिका काही मांडलेली, तुम्ही काही आव्हान कराल? नाही, हे तर दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं की माननीय शरद पवार साहेबांसारखे वरिष्ठ नेते ज्यांना आपण या महाराष्ट्राचे विकास पुरुष मानतो, त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट करणे. कुठल्या राजकारणाकरता शरद पवार साहेब तुम्ही असं करताय? 99% मुस्लिम समाजी लोक या सपोर्टला नाही आहेत. तुम्ही कुठल्या व्यक्तीकरता हे समर्थन करतायत? आणि माननीय शरद पवार साहेबांकडनं किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आम्ही औरंगाबादच म्हणू, आम्ही उस्मानाबादच म्हणू, आम्ही अहमदनगरच म्हणू, आम्ही अहिल्यानगर म्हणणार नाही, आम्ही संभाजीनगर म्हणणार नाही, आम्ही धाराशिव म्हणणार नाही, तर जनता फैसला करेल निवडणुकीमध्ये. आम्ही सांगू शरद पवार साहेब तुमचे हे स्टेटमेंट आहे योग्य आहे का? तुम्ही औरंगाबादच म्हणणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी उस्मानाबादच म्हणणार आहे, तुम्ही अहमदनगरच म्हणणार आहे. आम्ही कुठल्या समाजाविरुद्ध निर्णय घेतला नाही आहे. औरंगजेबानी कितीतरी या महाराष्ट्राचा देशाचा सत्यानाश केला, त्यांचं नाव कशाला पाहिजे औरंगाबाद? अहमदनगर कशाला नाव पाहिजे? का अहिल्यानगर होऊ नये? का संभाजीनगर होऊ नये? आणि त्यामुळे अशा गोष्टीला समर्थन करणे म्हणजे तुम्हाला असं वाटतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना की मुस्लिम समाज आपल्या पाठीशी येतील? मी तुम्हाला दाव्याने सांगतो 99% मुस्लिम समाजाच्या या बाजूला समर्थन कधीच करणार नाही. कारण महाराष्ट्र आणि देशाचा मुस्लिम समाज हा कधी या गोष्टींनी समर्थन करणार नाही. तो या हिंदुस्थानात राहणार आहे, भारतात राहणार आहे. काही 1%, 2% लोक पकडून त्या ठिकाणी या पद्धतीच्या घटना घडवणे हे काही वरिष्ठ नेतृत्वाला सोबत नाही, माननीय शरद पवार साहेबांना सोबत नाही. दिल्ली हायकमांडने 15 तारखेला आपण बघू शकतो पोस्टर वाजले नागपूरमध्ये, विदर्भामध्ये काही ठिकाणी केसीआरच्या सभा आहेत. केसीआर महाराष्ट्रात येणार तुम्हालाच फायदा होईल, राष्ट्रवादी काँग्रेसची मतं कमी होतील का? केसीआरचं जे पॉलिटिकल अॅम्बिशन आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फायदा होईल का, कोणाला नुकसान होईल? नाही, आम्हाला काही केसीआरबद्दल माहिती नाही. त्यांनी काय लढवायचं की नाही लढवायचं त्याचा अधिकार आहे. देश सर्वांसाठी उघडा आहे. त्यामुळे ते आले का गेले का आम्हाला काय फरक पडणार आहे? आमचा पक्ष एका विचारधारेचा आहे, आमचे मतदार आमच्या विचारधारेचे आहे, आमचा पक्ष आपल्या विचारधारेने काम करतो आहे. आमच्या पक्षातलं कुठेही डॅमेज नाही आहे. ते कुणाला डॅमेज करतील, काय डॅमेज करतील, त्यांनी पक्ष कशाकरता काढणार आहे, त्यांचे किती लोक त्यांना समर्थन देणार आहे, त्यांना 288 सीट सुद्धा मिळतील का तुम्हाला माहिती नाही. दिल्ली हायकमांडने एक सर्व्हे केलाय, त्यामध्ये त्यांनी शिंदे गटाचे 5 मंत्र्यांना हटवण्याची माहिती आहे. त्यांच्या कामावर नाराजी दर्शवली आहे, म्हणूनच मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला जात आहे. कदाचित एकनाथ शिंदे जे आहे ते रजेवर देखील 3 दिवसाची नाही हो. लोक लंडनला जातात हो 8-8 दिवस, 15-15 दिवस. या महाराष्ट्रातले नेते 15-15 दिवस लंडनला जाऊन त्या ठिकाणी आराम करतात. एकनाथ शिंदेजी आपल्या परिवारासोबत 3 दिवस गेले. 18-18 तास 20-20 तास काम करणारा एक नेता महाराष्ट्राला मिळाला आहे. 3 दिवस आपल्या परिवारासोबत त्या ठिकाणी देणे हे काही महाराष्ट्राचा समाज मान्य करतो. हे समाजालाही मान्य आहे, हे महाराष्ट्रालाही मान्य आहे. 3 दिवसाकरता मुख्यमंत्री आपल्या परिवाराला देऊ नये? 3 दिवस आपल्या मुख्यमंत्री आपल्या परिवारासोबत राहू नये? मुख्यमंत्री म्हणजे काही माणूस नाही आहे का? आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या बोलणं चुकीचं आहे. काही लोक तर लंडनमध्ये राहतात 15-15 दिवस, महिनाभर. अजूनही आले असतील की नसतील मला माहिती नाही. एकनाथ शिंदे 3 दिवस गेले तर बातमी होते. त्याने 3 दिवस आपल्या परिवाराशी, नातवाशी, आपल्या मुलाची खेळू त्या ठिकाणी राहू नये? हे तुम्हाला मान्य आहे का? एकनाथ शिंदे म्हणजे व्यक्ती नाही का? हे दगडवाचा माणूस आहे का? त्यांना काय हळामासाचा माणूस नाही का? त्यामुळे असं बोलणं योग्य नाही आहे. मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? ते मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना तुमची बातमी तुमचा विनंती सांगतो. श्रीकांत शिंदे नाराज चल रहे हैं प्रभारी की नियुक्ति के बाद, क्या विवाद है? क्यों एकनाथ शिंदे के गुट से और भारतीय जनता पार्टी के बीच विवाद शुरू हो गया है? बिल्कुल गलत बात है, कोई विवाद नहीं है. एकनाथ शिंदे जी से मेरी बात हुई, श्रीकांत शिंदे जी से मेरी बात हुई. कल्याण को एक छोटी घटना है कि जो वहां के लोकल कार्यकर्ता कई दिनों से एकनाथ शिंदे जी की टीम अलग है, हमारी टीम अलग है, लोकल बात है. तो लोकल बात से थोड़ा विवाद हुआ है. उस वजह से थोड़े कार्यकर्ता डिस्टर्ब हो गए थे.
ऐसा कोई ठहराव करने का अधिकार नीचे कार्यकर्ता को नहीं है, किसकी सीट कौन होगी, कौन कहां लड़ेगा। सारे लोकसभा की सीटें केंद्रीय पार्लियामेंट्री बोर्ड ठहराता है और श्रीकांत शिंदे ही वहां के नेता है, श्रीकांत शिंदे ही मजबूत नेता है। भारतीय जनता पार्टी उनके साथ है, हम सब उनके साथ है। केवल वहां की लोकल घटना पे आधार पे एक कोई वहां पे झगड़ा हुआ था 2 गठों में, उसको लेकर एक विषय हुआ है। और जब लोकल लेवल पे कभी बात होती है तो छोटी मोटी मनमुटाव होते हैं, लेकिन हमने 48 लोकसभा चुनाव प्रमुख दिए हैं, 288 विधानसभा चुनाव प्रमुख दिए हैं। और मैं आपको बार बार कहना चाहूंगा कि हमारे 48 लोकसभा चुनाव के जो इंचार्ज है, सबको इंस्ट्रक्शन दिए गए हैं कि विधानसभा लोकसभा में जो भी कैंडिडेट एकनाथ जी, देवेंद्र जी के कोऑर्डिनेशन से हमारे केंद्रीय नेतृत्व ठहराएगा, उसको पूरी ताकत हम देंगे। मैंने ये भी कहा है कि जितनी ताकत बीजेपी के विधायक और सांसद के चुनाव में लगेगी, उससे ज्यादा ताकत हम एकनाथ शिंदे जी के नेतृत्व वाले सीट को देंगे। क्या ऐसी एक चर्चा शुरू हुई है कि शिंदे गुट के जो सांसद है या जो विधायक है आगामी चुनाव में बीजेपी के चुनाव चिन्ह पे चुनाव लड़ने वाले हैं? सब बातें गलत है, सब बातें बेबुनियाद है। एकनाथ शिंदे जी ने एक बार डिक्लेयर किया कि इतने कैंडिडेट हमारे हैं, वो उधर से ही लड़ेंगे, हम अपने चुनाव पे लड़ेंगे। ये तो एकनाथ जी ठहराएंगे, उनको कहाँ का लड़ना है, उनका अधिकार है। और ये सब बातें जानबूझकर नैरेटिव फैलाने के लिए तैयार होती है, हमारे बीच में झगड़ा लगाने के लिए तैयार होती है। ऐसा कोई झगड़ा नहीं है, ऐसी कोई बातें नहीं है। उल्टा कांग्रेस वहां महाविकास आघाड़ी में है। मैं दावे के साथ कहता हूं, उद्धव ठाकरे के पास जो अभी सीटें हैं, वो सीट पर कांग्रेस दावा करने वाली है। रामटेक में, नागपुर के रामटेक ने कांग्रेस में दावा किया, कल मीटिंग भी हुई उनकी। उद्धव ठाकरे की हालत ऐसी होने वाली है कि 2 सीट के ऊपर उद्धव ठाकरे जी को मानना पड़ेगा। और जब शरद पवार साहब जिस दिन उद्धव ठाकरे को बोलेंगे कि 2 सीट आपको लेना है, यस सर बोलेंगे। सोनिया जी ने कहा उद्धव जी आपको 2 ही सीट लड़ना है, तो भी वो महाविकास आघाड़ी में रहेंगे, उनको कोई पर्याय बचता नहीं है। बीजेपी थी कि बहुत बड़ा भाई मान के उनको काम करती थी। उद्धव ठाकरे जी और सबकी शिवसेना को बड़ा भाई की जगह बीजेपी ने दी। उन्होंने जो कहा वो किया, उन्होंने जो सीट मांगी वो दी। देवेंद्र जी ने 5 साल उनको जितनी बार जो काम कहे वो सारे काम किए। जो एजेंडा उद्धव ठाकरे ने दिया वो एजेंडा पूरा क्लियर किया। जहां आग्रह किया पालघर की सीट हमने दे दी, जो हमारी सीट थी। रामटेक में आप देखिए, रामटेक में पूरी सीट बीजेपी के भरोसे है, तो भी उद्धव ठाकरे ने कहा आपको रामटेक चाहिए, बावनकुले जी चुन के लाओ। मैं पालक मंत्री साहब, उद्धव ठाकरे के कहने पे मैं रात दिन एक करके वो सीट चुन के लाई। हम सब लोग ने काम किया, बीजेपी ने काम किया। तो उद्धव ठाकरे जी को ये परिस्थिति अभी आई है, 2 सीट पे उद्धव ठाकरे जी को मानना पड़ेगा। और शरद पवार साहब और सोनिया गांधी केवल 2 ही सीट देने वाले उद्धव ठाकरे जी को। सर, एक सर्वे आया है जिसमें जिक्र किया गया है कि महाविकास आघाड़ी यदि मिलकर चुनाव लड़ती है तो 41 से 42% वोट शेयर महाराष्ट्र का उनको जा रहा है और भारतीय जनता पार्टी के पास 32% वोट्स आ रहे हैं। तो क्या लग रहा है कि कहीं न कहीं भारतीय जनता पार्टी यदि आघाड़ी मिलकर लड़ती है तो आप लोगों का रिवर्स शुरू हो जाएगा? ये महाविकास आघाड़ी ने किया हुआ सर्वेक्षण है, 13 करोड़ जनता का सर्वेक्षण नहीं है, 130 लोगों का सर्वेक्षण है। 130 लोगों का बयान लिया गया, जिसमें अपने आप ने सर्वे किया, अपने आप ने डिक्लेयर किया। ये 13 करोड़ जनता का सर्वेक्षण नहीं है। 13 करोड़ जनता को मोदी जी चाहिए, 13 करोड़ जनता को मोदी जी के नेतृत्व में ही भारत चाहिए, 13 करोड़ जनता को मोदी जी के नेतृत्व में ही वहां पर वोट करना है, मोदी जी को ही वोट देना है। ये एमवीए वाले अपनी पार्टी डूब रही है, रोज भारतीय जनता पार्टी में मेगा भर्ती हो रही है, रोज लोग आ रहे हैं। कर्नाटक के चुनाव के बाद भी राष्ट्रवादी कांग्रेस का एक बड़ा नेता, एक पूर्व विधायक जो राष्ट्रवादी का है, जो शरद पवार साहब के साथ रोज रहते हैं, अशोक टेकवड़े, वो बीजेपी में आए परसों। तो जब महाविकास आघाड़ी को लग रहा है कि हम डूबने वाले हैं, तो ये सर्वे करते हैं, कहीं तो भी एक रिपोर्ट तैयार करते हैं, कभी तावड़े रिपोर्ट तैयार करते हैं, कभी कोई रिपोर्ट तैयार करते हैं, कोई न्यूज़पेपर का रिपोर्ट तैयार करते हैं। 13 करोड़ जनता के पास जाते नहीं है, 130 लोगों के पास जाते हैं,
उनका बयान लेते हैं, उसके ऊपर रिपोर्ट तैयार करते हैं, भेज देते हैं। अरे वो महाविकास आघाड़ी 8% सामने है, बीजेपी पीछे है। कौन ठहराने वाले हैं ये? वो तो ठहराएगा मोदी जी का जो चुनाव आएगा, तब ठहराया जाएगा जनता क्या करेगी। मुझे मालूम है जनता क्या करने वाली है। पवार जी को अच्छा हिंदी में धमकी देने वाला जो कार्यकर्ता है वो भाजपा का है, आपके फोटो भी दिखाए गए हिंदी में। देखिए, शरद पवार साहब को जिस प्रकार से धमकी भरा कुछ फेसबुक पे आया हुआ है, वो हमारे कार्यकर्ता का नहीं है। हमारा एक कार्यकर्ता सौरभ पिंपलकर जो अमरावती से आता है, उसने उसको फॉलो किया है। अब वो जवाबदार है क्या? तो वो जवाबदार है। गलती है क्या? तो बिल्कुल गलती है हमारे कार्यकर्ता की। सौरभ पिंपलकर ने उनको फॉलो नहीं करना था, लेकिन केवल फॉलो किया है। हमने शरद पवार साहब को धमकी दी नहीं, हमारे पार्टी के कोई कार्यकर्ता नहीं दिए। फॉलो करना भी गलत है, उनको रिट्वीट करना भी गलत है, या उनको सपोर्ट करना भी गलत है। लेकिन मैं आपको 1000 एग्जाम्पल बताता हूं कि महाविकास आघाड़ी की सरकार के समय देवेंद्र जी के खिलाफ इससे भी गंदी नीचे जाकर निचली भाषा में बातें कही गई। स्पेशल वॉर रूम बनाकर महाविकास आघाड़ी के नेताओं ने और कार्यकर्ताओं ने देवेंद्र जी के ऊपर जिस प्रकार से टिप्पणी की, 2.5 साल में आप एक एक पढ़ेंगे तो आपकी नीचे मुंडी जाएगी। इस प्रकार से ट्वीट और रिट्वीट किए गए, इस प्रकार से सोशल मीडिया पे गंदी बातें कही गई। मेरी देवेंद्र जी और एकनाथ जी को विनती है, ये 2.5 साल में जिस प्रकार से ये पवार साहब के बारे में तो कुछ भी लिखा नहीं है, देवेंद्र जी के बारे में तो क्या क्या लिखा है। एक बार 2.5 साल पीछे जाइए, आप देख लीजिए क्या किया आपके कार्यकर्ताओं ने, क्या क्या हुआ आपके वॉर रूम से। एक बार देख लीजिए राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस के लोगों ने, उद्धव ठाकरे के लोगों ने क्या क्या किया है। अगर देवेंद्र जी गृह मंत्री है, 2.5 साल का रिपोर्ट निकालेंगे ना, पब्लिश करेंगे तो आपको दिखेगा। आप देख नहीं सकते, इतनी गंदी बातें लिखी गई है। तो क्या उनके ऊपर भी कार्रवाई नहीं होनी चाहिए? होनी चाहिए कार्रवाई। सौरभ पिंपलकर दोषी है, उसने थोड़ा फॉलो किया है। सौरभ पिंपलकर जी ने नहीं लिखा है कि पवार साहब को धमकी देना, कि पवार साहब को ऐसा करना, वो नहीं लिखा है उसने। आप पूरा ट्वीट देख लीजिए, पूरा सोशल मीडिया खोल के देख लीजिए। हमारे बीजेपी के कार्यकर्ता ने कुछ नहीं किया। हाँ, फॉलो करना गलत है, वो नहीं करना चाहिए, कार्रवाई होनी चाहिए, वो होनी चाहिए। लेकिन अगर पुरानी बात कहेंगे तो 2.5 साल के महाविकास आघाड़ी के सरकार के समय बहुत गंदे तरीके से चला है। हमने चुपचाप रहे, हमने सहन किया है। हमने इस प्रकार से मीडिया ट्रायल नहीं की है। सर, उद्धव ठाकरे गुट के शिवसेना के नेताओं का कहना है कि शिवसेना को शिंदे ने नहीं तोड़ा, अमित शाह ने तोड़ा है। ये बात बिल्कुल गलत है। हमारे अमित भाई, हमारे मोदी जी ऐसे कुछ विषय में गिरते नहीं है। मैं दावे के साथ कहता हूं, अगर ये दावा झूठ निकला तो बताइए। उद्धव ठाकरे, शरद पवार जी ने एक प्लान बनाया था, शिवसेना के जो विधायक चुन के आए वो विधायक कम हो जाए, राष्ट्रवादी कांग्रेस के विधायक 100 हो जाए, उद्धव ठाकरे 20 पे रह जाए। ये प्लान बनाया गया और जानबूझकर शिवसेना के विधायक क्या थे, वहां राष्ट्रवादी कांग्रेस के पालक मंत्री जी थे, ये पालक मंत्री उनको हराने के पीछे पड़ गए। मेरी कई बार शिवसेना के विधायकों से बात हुई कि इस प्रकार से अगर सरकार चलेगी महाविकास आघाड़ी तो हम 50 लोग चुनाव नहीं जीत सकते। ये स्थिति निर्माण कर दी थी उद्धव ठाकरे ने। उद्धव ठाकरे, उनका मुख्यमंत्री 2 दिन केवल मंत्रालय में जा रहे थे। उद्धव ठाकरे मातोश्री पे कोई विधायक से मिलने रहे थे। उद्धव ठाकरे शिवसेना के कोई एमएलए के कागज पे सही नहीं कर रहे थे, उनके जेब में पेन ही नहीं था। तो ऐसे समय में विधायक चुनाव हारने की स्थिति में आ गए थे। अगर एकनाथ शिंदे जी ने उठाव नहीं किया होता तो शिवसेना के केवल 20 विधायक दिखते, सारे 50 विधायक हार जाते चुनाव। उद्धव ठाकरे ने ये नीति तय की थी, अपने बेटे को नेता बनाने के लिए सारे हरा दो, हमारा बेटा रहेगा ओनली। इस वजह से ये सब लोगों को बाहर जाना पड़ा, इस वजह से सरकार बनी। कोई खोके होके नहीं है, ये उद्धव ठाकरे ने किया हुआ अन्याय है। उद्धव ठाकरे ने अपने परिवार के लिए किया हुआ षड्यंत्र है। उद्धव ठाकरे ने 2.5 साल सारे खासदार और सारे एमएलए एमपी को वहां पर एंटरटेन नहीं किया। इस वजह से जब नेता ही नहीं रहा, मुख्यमंत्री साथ नहीं दे रहा है, वो जिस कार्यकर्ताओं ने मुख्यमंत्री उनको बनाया उनके साथ में काम करने को तैयार नहीं है, उनको हेल्प करने को तैयार नहीं है। उनके मतदार संघ में सारे विकास काम ठप हो चुके हैं।
ऐसे केस में सभी 50 विधायक को बाहर निकलना पड़ा। 2.5 साल से विधायक नाराज चल रहे थे, कोई अमित भाई ने, कोई बीजेपी ने कोई समर्थन नहीं किया है। जब 50 लोग लेकर कोई आता है और उनका आखिरी हमारी युति थी, हमारे अलायंस में चुन के आए थे, हमारे अलायंस में उन लोगों ने चुनाव लड़ा था, तो जब सरकार बनाने की बात आई तो बीजेपी क्यों सपोर्ट नहीं करेगी? वो हमारे साथ चुन के आए थे। माननीय देवेंद्र जी और माननीय मोदी जी, हमारे सारे लोगों ने उनके लिए काम किया था, उन्होंने हमारे लिए काम किया था। तो मुझे लगता है कोई खोके होके नहीं है। उद्धव ठाकरे की गलत 2.5 साल सारे शिवसेना को डुबा के गए।